माणसाचा मुलगा आज देशाच्या जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत काम करतो, याचा मला एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी मुलगी म्हणून सारखा या महिलांना मला सगळ्यांना सांगायचंय, करने से होता है, पहले करना चाहिए। आणि मला लहानपणापासून वाटतं कुछ ऐसा करो, जिंदगी में कुछ ऐसा बनो, अगर तुम्हें घास काटने का भी काम दिया जाए ना तो तुम्हारी जैसी घास दुनिया में किसी को काटनी नहीं आएगी। त्यामुळे माणसाचा भाव, माणसाचा स्वाभिमान, माणसाचा प्रामाणिकपणा, मेहनत, चिकाटी, विजय गुंडसर हे सगळं तुमच्यामध्ये एक वैरागचा साधा मुलगा एवढं करतोय आणि एवढे लोक उभे त्या आपल्या माझ्याकडे सायकल नव्हती, आज फोरव्हीलर मध्ये फिरताय ना, क्रेडिट गोज टू यू अँड युअर सन, युअर टीम, ऑल टीम इन्क्लुडिंग यू। नाना काकांसारखे मार्गदर्शक आहे तुमच्याबद्दल हे मगाशी म्हणले की यू आर यंग बॉय, यू आर रिअली अ यंग बॉय, एवढं चांगलं तुम्ही लाईक शक्तिमान पुढे पळताय करताय, मगाशी मी बघत होते लाईक माय फादर आय रिस्पेक्ट यू लॉट, माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही। विजय गुंडसर तुम्ही यू आर अन इन्स्पिरेशन, सगळ्यांना ताकद द्या आणि तुम्ही सगळ्या महिलांनी इथे येऊन तुम्ही सुद्धा बळकावली पाहिजे आणि एवढ्या लोकांना माझ्यावर समाज आणि अभिमान वाटला मला विजय सर, प्रत्येक घरात एक कोरोना तुम्ही काय करू तिकडे फिरण्यापेक्षा तुमचं ट्युशन घ्यावं त्यांनी आणि असं उभं राहावं, मग अशी तुमचं मला आम्ही लग्नही करून देतो, बरोबर आहे ना, तुम गवावले तो छोरी पण चाहिए, काम करणाऱ्याला कर्तव्य करायला आणि कर्तव्यकारी विवाह मार्ग शिकवलं, व्हेरी स्मार्ट विवाह। नमस्कार, ऍक्च्युली आज मी काही पॉलिटिकल स्पीच करणार नाही, परंतु माझी सहकारी मैत्रीण संगीता आणि विजय सर यांचा माझा परिचय आहे 2 वर्षापासून सरांना मिळून, हे सगळं पाहिल्यानंतर ऑनेस्टली प्रामाणिकपणे सांगते, एका कारखान्यामध्ये कामाला असणाऱ्या माणसाचा मुलगा आज देशाच्या जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत काम करतो, याचा मला एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी मुलगी म्हणून सारखा आणि तुम्ही ज्या पद्धतीने या महिलांना, आमच्या सगळ्या बंधूंना, ज्येष्ठ आहे तिथे काही महिला मगाशी बोलल्या की माझं वजन वाढलं होतं आणि इथे असलेले या वाढत नसतील की मी घरातनं बाहेर पडत नव्हते, कोकणच्या त्या म्हटल्या की मी कोकणात, मला डिवायडर जरी पुण्यामध्ये क्रॉस करायचं असेल तर मला भीती वाटायची, तुम्ही जर हा प्लॅटफॉर्म दिला विजय सर, इट्स अ व्हेरी बिग थिंग आणि मला खूप आनंद वाटला की माझी महिला बघली, आता तुळजापूरच्या वर्षाराणीताई एक सरपंच आहेत त्या तुळजापूर तालुक्यातल्या आणि एक ती महिला बिझनेस मध्ये एवढं टॉप करते, एक बिझनेस म्हणून आपण शेतकरीची मुलं आहेत, माझे वडील शेती करतात, माझे अण्णा शेती करतात, सोयाबीन घेतो आम्ही, हरभरा घेतो, ज्वारी घेतो, मला असं वाटलं की मगाशी ते काका सांगत होते कांद्याचं त्यांच्या की त्यांनी वापरलं 25% त्याचा फायदा झाला, मी सगळं ऐकत होते। या महिलांना मला सगळ्यांना सांगायचंय, करने से होता है, पहले करना चाहिए। आणि मला लहानपणापासून वाटतं कुछ ऐसा करो, जिंदगी में कुछ ऐसा बनो, अगर तुम्हें घास काटने का भी काम दिया जाए ना तो तुम्हारी जैसी घास दुनिया में किसी को काटनी नहीं आएगी। द बेस्ट वर्जन ऑफ युअरसेल्फ, जे काय करा बेस्ट केलं पाहिजे। मला हे आवडतं तर मी माझ्या वडिलांना मागेच सांगितलं, मी इंजिनियर आहे, मी इंजिनियर आणि मास्टर्स केलं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन्स मध्ये, परंतु मला आवड राजकारणाची, मी तिकडे गेले, मला तिकडेच बेस्ट करायचं, लोकांसाठी काम करायचंय, लढायचंय, संघर्ष करायचंय, तसं हेही काम केलं पाहिजे। शेतकऱ्यांची मुलगी आटकेपार झेंडा लावणारी अमेरिकेमध्ये सुद्धा गेलं पाहिजे आणि फार इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे आणि तुम्ही करू शकता। या महिलांचा कॉन्फिडन्स बघून बोथ ऑफ यू आय फील रिअली प्राऊड, इतका मला अभिमान वाटला ना। आमची संगीताताई रिपोर्टर आहे, युवा वाटचं काम करते, सामाजिक काम करते, मला फार अभिमान वाटतो आणि तुम्ही करू शकता। मला ना मळकं धोतर घेऊन काम करणाऱ्या माझ्या शेतामधला बाप खूप आवडतो, तो कोणाचाही असेल त्याच्यात मला अभिमान आणि मला सांगायचंय, लोकांना काय वाटतं माहिती का, भीती वाटते, मी कसं बोलू, मी काय करू, बापरे मला बोलता येत नाही, काय नाही हो, माणसाने ओरिजिनल राहिलं पाहिजे, ऊसासारखं, ऊस गोडच असतो, संत चोखा वेळा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, चोखा डोंगा बरं भाव नवीन आणला। त्यामुळे माणसाचा भाव, माणसाचा स्वाभिमान, माणसाचा प्रामाणिकपणा, मेहनत, चिकाटी, विजय गुंडसर हे सगळं तुमच्यामध्ये एक वैरागचा साधा मुलगा एवढं करतोय आणि एवढे लोक उभे त्या आपल्या माझ्याकडे सायकल नव्हती, आज फोरव्हीलर मध्ये फिरताय ना, क्रेडिट गोज टू यू अँड युअर सन, युअर टीम, ऑल टीम
ते घाम घालून मिळवलेलं कष्ट आहे आणि त्यामुळे त्या घामाची किंमत मला साथ अभिमान आहे त्या सगळ्या लोकांचा. मगाशी राऊत सर म्हणले मी इथे पाठीमागे बसलो होतो, नाटक होते ना तुम्ही, पण मी आज इथे आहे. तुम्ही आणखी पुढे जा, तुम्ही दुबईला जाता, बँकॉकला जाता, नक्की लंडनला जाल, ग्रीकला जाल. नाना काकांसारखे मार्गदर्शक आहे तुमच्याबद्दल. मगाशी म्हणले की यू आर अ यंग बॉय, यू आर रिअली अ यंग बॉय. एवढं चाललं तुम्ही लाईक शक्तिमान पुढे पळताय करताय. मगाशी मी बघत होते लाईक माय फादर, आय रिस्पेक्ट यू लॉट. माझ्या वडिलांसारखे आहात तुम्ही, पण खरंच तुमचा उत्साह मला छान वाटला. आणि महिलांनो कोई बात नाही, तुम ठान लो, दुनिया मुट्ठी में कर सकती, ये तुम्हारे लिए ताकत. तुम्ही करा अभिमानाने. आणि खांद्याला इकडे उगतच बेस्ट करण्यापेक्षा याच्यात एनर्जी टाका. विजय गुंड सर, तुम्ही यू आर अन इन्स्पिरेशन. सगळ्यांना ताकद द्या आणि तुम्ही सगळ्या महिलांनी इथे येऊन स्कूटी तुम्ही सुद्धा बळकावली पाहिजे आणि डोक्याला पण पाहिजे माझ्यावर समाज. जस्ट जोक. थँक्यू, मला इथे तुम्ही बोलवलं, तेवढा ऑनर केला आणि मला संधी दिली तर बोलण्याची. मी एक मराठी मुलगी या भागातली येते जाते, वैरागला माझं येणं जाणं असतं, काही लोकांना माहित असेल, येत असते. मला छान वाटलं आणि अभिमान वाटला मला विजय सर. प्रत्येक घरात जे पोरं म्हणतात मी काय करू, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुमचं ट्युशन घ्यावं त्यांनी आणि असं उभं राहावं. मग मगाशी कोणीतरी मला आम्ही लग्नही